नारायण आई, तुला किती वेळा सांगितलंय मी, जोपर्यंत तू पूर्ण बरी होत नाहीस ना तोपर्यंत कामाला हात लावायचा नाही. दे इथे. अगं सोड. मेघा काय आहे अगं? अगं एवढं तरी करू देत मला. आई नाही म्हणाले ना. बरं आई, तुझे गुडघे कसे आहेत? खूप दुखतायत का ग? नाही, आता बरे. मेघा, तुझ्या नोकरीचं काय झालं ग? सगळीकडे बायोडेटा पाठवलाय ग, पण हवी तशी नोकरी मिळत नाही. म्हणजे लांब जाऊन पण उपयोग नाही ना, घरातल्या कामांना वेळ मिळायला हवा. मेघा, मला तुझं आणि मनूचं ना खूप कौतुक वाटतं बघ. खरंच तुम्ही दोघी किती विचार करता या घराचा, आमचा. बरं मेघा, अजून एक विचारू? आई, परवानगी काय मागतेस? विचार ना. तू सत्यजितचं नाव त्या लिस्ट मध्ये का नाही टाकलंस ग? अगं बाळा, अजून तुमचा डिवोर्स व्हायचा आहे. पण आम्ही मनानं केव्हाच लांब गेलोय आई. आणि एकदा दोन माणसं मनानं लांब गेली की मग त्यांचा घटस्फोट झालाय की नाही झालाय आणि काय फरक पडतो? आणि मला सांग, तो लग्नात येऊन काय करणार? हा, त्यांच्याकडे उसने पैसे मागणार. आई नको, खरंच नको. मला मनूच्या लग्नात तमाशा नकोय. अगं सत्यजित असं काहीही करणार नाही. इतके दिवस तुम्ही एकमेकांपासून लांब राहताय, एखाद वेळ सुधारले असतील अगं ते. आणि मेघा, एक सांगू, कुठल्याही नवऱ्याला असं वाटतंच ग की आपली बायको आपल्यामुळे घर सोडून गेलीये तर तिला परत बोलवावं, चुका सुधाराव्यात, तिच्याबरोबर संसार करावा. आई, ह्यातलं सत्यजितला काहीही वाटत नाहीये. त्याची अशी अजिबात इच्छा नाहीये. आणि असती ना तर तो केव्हाच सुधारला असता. तुला बोलवायचं ना त्याला लग्नाला, तू बोल, पण मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. त्यामुळे तो लग्नात असेल तर मी येत नाही. थँक्यू सो मच. कम ऑन यार, बर्थडेच्या दिवशी कोणी मुलीला वय विचारतं का? मी नाही सांगणार आहे. थँक्यू सो मच. या बाय. ईशा, आज बर्थडे आहे तुझा? हो. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच मानसी मॅडम. वाढदिवस आहे, ईशाचा वाढदिवस आहे. आलो आलो. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे ईशा. थँक्यू सो मच परब सर. माझ्याकडून पण बर्थडे. मोरे, त्याच्या आधी हॅपी असं म्हणायचं असतं रे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. जरा आधी कळलं असतं तर आपण छान काहीतरी प्लॅन केलं असतं. आपण आत्ताही करू शकतो ना प्लॅन. असंही आज पगार होणार आहे, सो तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आज बर्थडेची पार्टी. हा हो हो, चालेल चालेल. सो आपण ना लंच ब्रेक मध्ये कुठेतरी मस्तपैकी जाऊया. हो चालेल. असंही मी आज टिफिन पण आणला नाहीये. मोरे, आता काय समर सरांच्या केबिन मध्ये जाऊन त्यांना सांगता काय? जरा हळू ना. सॉरी. चला कामाला लागूया आता. हो. हाय, थँक्यू सो मच. सर, काही प्रॉब्लेम आहे का? जरा टेन्शन मध्ये दिसतंय. आज त्या मनोहरमुळे माझं तोड बंद व्हायची वेळ आली होती मिस मानसींसमोर. अरे काय गरज आहे मी नाही दिलाय सांगायची? मिस मानसी विचारतात ना पेंडंट तुम्ही दिलाय का, तर हो म्हणायचं ना. शपथ, काही लोकांना ना खरं बोलायचा केडा चावलेला असतो. या मनोहरचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर माझ्यासाठी प्रॉब्लेम करून ठेवणार या. बोप्या, एक काम कर, मनोहरला फोन लाव आणि त्याला आत्ताच्या आत्ता इथे ऑफिसमध्ये यायला सांग. रेडी हो, आय एम रेडी. हॅलो हॅलो.
स्पीकर. हॅलो, मी भोपे बोलतोय. हा बोला. तुम्हाला सरांनी आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये बोलवलं. आत्ता? नाही हो. नाही हो. अहो नाही, ते शक्य नाहीये हो. अहो जग इकडचं तिकडे झालं ना, सुनामी आली, भूकंप झाला, तुम्ही माझ्या नावाची सुपारी जरी दिलीत ना तरी मी येऊ शकत नाही, कारण मी बायको सोबत फिरायला चाललोय. कोणाच्या बायको सोबत? अहो कोणाच्या काय, माझ्या बायको सोबत. आणि जर का तिला मी एकटीला टाकून निघालो ना तर आयुष्यभर मला एकटंच राहावं लागेल. जागेवर हातात मंगळसूत्र काढून देईल हो. ए मनोहर, तुझा मेलोड्रामा ऐकायला फोन नाही केलाय. रडगाणं बंद कर. आत्ता ऑफिस यायला जमेल का अशी रिक्वेस्ट नाही करते मी तुला. आत्ता बोलवतोय मी, आत्ताच्या आत्ता इथं ऑफिसमध्ये यायचंस. अहो ते शक्य नाहीये हो सर. मी माझ्या बायकोला प्रॉमिस केलंय की मी बाहेर फिरायला घेऊन जाईन, आणि जर का नाही गेलो ना तर मग मला आयुष्यभर घराच्या बाहेर राहावं लागेल हो. बघे, तू आत्ता इथं ऑफिसमध्ये आला नाहीस ना तर कायमचं जेलमध्ये राहावं लागेल. आणि मला नाही ऐकायला आवडत नाही. सर सॉरी सर, प्लीज ऐका ना सर. हो मनोहर, सर आय एम सॉरी, मला नाही शक्य होणार. अहो पिंटूचे बाबा. हॅलो मनोहर, त्यांनी कट केलंय. मला कळतंय ते. भोप्या, एक काम कर, त्याच्या नावाची नोटीस काढ, त्याशिवाय त्याला अक्कल नाही यायची. बापरे, हा हैराण झालोय उन्हाने, अक्षरशः घामोघाम झालोय. मेघा, पाणी आण ग. हो आई आले. एवढ्या उन्हाचं गेला होता कुठे तुम्ही? हा, आणि काय हो, आजारी वगैरे पडलात तर? असं कसं आजारी पडेन मी? मुलीचं लग्न ठरलंय माझ्या, 10 हत्तींचं बळ आलंय माझ्यात. सावकाश. अरे हो, अगे ना पत्रिकेचे सॅम्पल्स आहेत, मी ते बघायला गेलो होतो. पत्रिका छापावी लागतील ना, तर म्हटलं बघूया. आता तुम्ही ठरवा यातली कुठली आवडते, काय आवडते, बाबा निवडा. बघ उषा, ए उषा, अगं पत्रिका आल्यात, जरा ये. हा बघ. हे काय पत्रिका आल्या? लग्न ठरलं? तारीख काय? मला कसं नाही कळलं ते? अहो जरा बोलू द्याल का? असं नाहीये, ह्या काय मनूच्या लग्नाच्या पत्रिका नाहीयेत, सॅम्पल आहे, यातनं आपल्याला निवडायचंय. एवढ्यात ना मी सांगते ना, मी कशाला आहे. त्यांना दाखव. एक मिनिट निर्मला ताई, ही चांगली आहे, हे बघा. नाही, ही जास्त चांगली आहे. म्हणजे ते काय म्हणतात ते तुमच्या भाषेत बोलतात ना, डिशेंश. बघा बघा बघा. नाही 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 भाऊ, ते कट 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 ते करा. ही बघा, ही भारी आहे, ही भारी. काय गो बाई, सगळं चांगलं, ही जास्त चांगली आहे. बघा बघा ना. उषाताई, सगळ्या माणसांना वेगवेगळ्या पत्रिका द्यायच्या नाहीयेत, एकच पत्रिका द्यायची, त्याच्यामुळे सॅम्पल एकच निवडावं लागेल. तुम्ही सगळ्याच निवडल्यात. काय करू, माझ्या डोळ्यांना ना सगळं चांगलंच दिसतंय. नाही पण आपल्याला एकच हवी आहे. कुठली घेऊ मग? अहो मी काय म्हणते, ही छान आहे हो, साधी आणि मस्त आहे ही. नाही हो निर्मला ताई, ही फारच गरीबा घरची वाटते ना, आपल्याला नाही शोभत. ते काय म्हणतात ना, लेवल. उषाताई, तुम्ही ज्या पत्रिका सांगतायत ना त्या महागातल्या आहेत, आणि माझी एवढी ऐपत नाहीये. सगळी सोंग आणेन मी, पण पैशांचं सोंग नाही आणतायत. तेच म्हणते ना मी, कशाला खर्च करायचा एवढा पत्रिकांचा. लोकांना सांगायचं ना की आमच्याकडे लग्न आहे, ते मोबाईल वर धाडून द्या ना निरोप. हा, हाय काय नाही काय, आणि तो खर्च दुसरीकडे तुम्हाला वापरता येईल, है की नाही?
मी तुमच्या एवढी शिकलेली नाही, पण मला एवढं कळतं ताई की हांतरून पाहून पाय पसरावे माणसानं. म्हणून मला पण माझ्या मुलीसारखी आहे. मला पण वाटतं तिचं लग्न असं थाटामाटात व्हावं, पण नाही ना ऐपत. काय करायचं? म्हणून मग जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून तिची काय जी थोडी बहुत आपल्याला हाऊस मौज करता येईल तेवढी करूया आणि साधेपणानं लग्न करूया. कसं काय? हा, बाकी सगळं सांभाळायला आहेत किंचाळे बाबा. स्वारी, म्हणजे मी काय जास्त बोलले असेल तर स्वारी. नाही, बरोबर बोलतायत तुम्ही. पटतंय मला तुमचं म्हणणं. म्हणजे हा अनावश्यक खर्च आपण खरंच टाळू शकतो. पत्रिका छापायची गरज नाहीये. आपण मोबाईलवरती हे निमंत्रण देऊ शकतो. ठरलं. राजन भाऊ, काय काय ऐका ना, ही चांगली आहे, ही छापायची काय? अहो, आता ठरलं ना, मोबाईलवर निमंत्रण द्यायचं, पत्रिका छापायचा खर्च करायचा नाही. जय किंचाळे बाबा. थँक्यू. थँक्यू. अहो, भरवा ना तो पिझ्झा. ते कसं दिसेल इकडे? तुम्ही भरवणार आहात की नाही? अगं पण ते मी तुम्हाला शेवटचं विचारते. हा, तुम्ही मला तो पिझ्झा भरवणार आहात की नाही? आणि जर का तुम्ही मला तो नाही भरवलात ना, तर तो सगळ्याच्या सगळा ना उचलून तुमच्या तोंडावर फेकून मी निघून जाईल. भरवतो की, त्यात काय? आता तू एवढं प्रेमाने म्हणते भरवाल का? मग मी नाही म्हणीन का? शाबास. अहो, लव यू. थँक्यू. लव यू टू कोण म्हणणार? म्हणा. लव यू टू बायको. चल, आपण इथे बसूया. हा, अहो, अहो, काय झालं? असे खाली काय करताय? माझा रुमाल पडलाय का मी शोधतोय. मिळाला का रुमाल? नाही, बहुतेक आणलाच नव्हता. तुम्ही सारखे तिकडे का बघताय? कोण आहे ती मुलगी? तुम्ही त्या मुलीला ओळखता का? नाही. कोण आहे? नाही माहिती. मग भरवा ना पिझ्झा. हो हो, मी पटकन जाऊन येतो. आत्ता कुठे? पटकन आलो. सर, तुम्ही लंच नाही करणार? माझी भूक वेगळी आहे बोप्या, तुला नाही कळणार. अरे मनोहर, जास्त मस्ती चढली काय तुला? माझा फोन कट केलास मगाशी? अहो, इथे आयुष्यातून माझा पत्ता कट व्हायची वेळ आली सर. काय झालं? अहो, मिस मानसी
काय केलं त्यांनी? नाही काही केलं नाहीये, पण त्यांनी जर काही केलं ना तर माझी बायको मला काहीच करण्याच्या लायकीचं ठेवणार नाहीये. ए काय झालंय नीट सांगशील का? अहो ज्या रेस्टॉरंट मध्ये मी माझ्या बायको सोबत आलोय त्याच रेस्टॉरंट मध्ये मिस मानसी सुद्धा आल्यात. काय? हो. ए तिनं तुम्हा दोघांना एकत्र बघायच्या आत निघ तिकडनं. हो पण मग बायकोला काय सांगू? तुझ्या बायकोला बाहेर घेऊन जाण्याआधी मला विचारलं होतंस का रे? नाही ना? मग आता बायकोला काय सांगायचंय तू ठरव. पण मिस मानसींना तुझ्याबद्दल जरा जरी काही कळलं ना तर तू अचानक कसा काय गायब झालास हे जगाला कळणार नाही. कळलं काय? हॅलो सर. हॅलो. आता काय करू? बर्गर आणि कॉफी हे कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडतं. मला तर काहीही आवडतं. भूक भागली पाहिजे बस. मोरे सर तुम्हाला आणखी काही हवं असेल तर मागवा. काय झालं? प्राइस लिस्ट बघून उचक्या लागल्या का? मग इंग्रजी वाचता येत नाही का तुम्हाला? काय झालं मोरे सर नक्की? यातलं कुठलाच आयटम मी आजपर्यंत खाल्ला नाही हो. तर नेमकी चव काय असते, कसा असतो मला काहीच माहिती नाहीये. मग मोरे सर तुम्ही मोठ्या हॉटेलमध्ये ऑर्डर कशी देता? मी काय करतो, आजूबाजूचे कस्टमर पाहतो, कोणाच्या प्लेटमध्ये चांगला आयटम आहे ते बघतो आणि मग वेटरला बोलवतो. ए इकडे ना. येस सर. त्या टेबलवरती ते प्लेट मध्ये काय? सर ते पिझ्झा आहे. एक आण ना. ओके सर. अशी ऑर्डर करतो मी. मला पिझ्झा हवा होता का? नाही. मग ऑर्डर कशाला दिलीत? मी कुठे दिली? मोरे काय वेडाबिडा झालास का? आत्ताच नाही का त्या वेटरला तुम्ही पिझ्झाची ऑर्डर दिली? अहो मी मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर कशी देतो ते तुम्हाला सांगत होतो ना. अच्छा. सर तुमचा पिझ्झा. आता घ्या पिझ्झा. हा. हॅलो सर. मिस मानसी कुठे आहात तुम्ही? सर जरा बाहेर आले. काय झालं सर? माझं एक खूप महत्वाचं काम आहे आता तुमच्याकडे. ऑफिसला याल? सर थोडा वेळ. हा अजिबात वेळ नाही हो, लगेच ऑफिसला या. हो सर येते. प्लीज कम फास्ट. आलेच सर. काय झालं? समर सरांचा फोन होता. मला अर्जंट जावं लागेल. अगं मग ऍटलीस्ट संपून तरी जा. नाही नको राहू दे. तुम्ही करा एन्जॉय. येतेच. हो हो. गेलो तर मिस मानसी बघते. नको माझी बायको मला खूप मारेल. तुम्ही काय करता इथे? माझ्या मागे आला होतात ना? का पाठलाग करताय माझा?